खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुका शहर मधले सगळे जिल्ह्यातले सर्व या ठिकाणी शेतकरी उपस्थित रस्ता रोको करत आहेत. कारण सोयाबीनला पीक विमा मिळालाच नाही. उत्तर तालुक्यातील 12,000 लोकांनी पीक विमा भरला होता. 1 रुपया विमा त्या ठिकाणी मिळाला नाही. दुसरी गोष्ट, कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे. काल आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना कांदा विकायला आणला, 12 क्विंटल कांदा विकायला आणला, तर त्याला पट्टी आली 1468 रुपये आणि खर्च सगळा हमाई तोलाई म्हणून 1770 रुपये आला. म्हणजे 301 रुपये खिशातले द्यावे लागले. आज आमचा शेतकरी जर शेतातलं काम करायचं, अवजार नांगरट करायची म्हणलं, डिझेल आणायला पंपावर गेला तर तिथं त्या ठिकाणी डिझेल मिळत नाही. पेट्रोल दरवाढ झाले. आता काय परिस्थिती किती बेकार झाली. तर त्याचा निषेध म्हणून मी उत्तर सोलापूर तालुक्याचा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे, भारत जाधव आहे. तर ह्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मुंडन केलेलं आहे सरकारने. त्यांच्यासोबत जसं ट्रम्प बोले तसं मोदी बोले. केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आहारी गेले आणि आपला शेतकरी संकटात पडला. मात्र हे विमानात जाऊन मेलडी करत बसते आणि आमचा शेतकरी हा संकटात पडला. आज दरवाढ असेल, खताचा विषय असेल, आज प्राइस महागाई असेल, आज सोयाबीन पीक विमा मिळत नाहीये, तुरीला पीक विमा मिळत नाहीये. शेतकऱ्याचे खूप मोठे हाल झाले. एक तर वाळूच्या ठेक्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पाणी सोडायला या लोकांनी वेळ लावला. नंतर त्यांचे पॉईंट सगळ्या ठिकाणी नदीमध्ये आहे. म्हणून काही असलं तर हे शेतकऱ्यांना पहिला टार्गेट बनवतात. हे फक्त उद्योगपत्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सामान्य लोकांचं नाही आहे. सामान्य लोकांना शेतकऱ्यांना घळ पोचतोय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या सेवक आहोत. तर सरकारने तुमच्याकडे पाच वळवले, पण आम्ही आहोत. ही फक्त सुरुवात आहे. रस्ता रोको, ह्याच्या पुढे अजून आक्रोश होणार आहे. आज 5-6 जणांनी या ठिकाणी मूल्यन केलं, पण ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही झुकणार नाही आहोत. आम्ही बळीराजाच्या मागे आहोत आणि राहणार आहोत शेवटपर्यंत. बळीराजा हे राजकारणाच्या पलीकडे या देशाचा कमी करा हा शेतकरी आहे आणि तो जर त्रस्त असेल तर आम्ही आमचे